आज 22 फेब्रुवारी 2026 रोजी आहे महर्षी याज्ञवल्क जयंती. कोण होते हे महर्षी याज्ञवल्क? महर्षी याज्ञवल्क हे वेदकालीन महान ऋषी, तत्वज्ञ आणि अद्वैत विचारधारेचे प्रारंभीचे प्रवर्तक मानले जातात. विशेषतः बृहदारण्यक उपनिषद या उपनिषदातील गूढ आणि गहन संवादांसाठी ते प्रसिद्ध आहे. महर्षी याज्ञवल्क हे ऋषी वैशंपायन यांचे शिष्य होते. एका प्रसंगी गुरूंशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी शिकलेले सर्व यजुर्वेद मंत्र परत केले. त्यानंतर त्यांनी सूर्यदेवाची कठोर उपासना करून शुक्ल यजुर्वेद प्राप्त केला असे शास्त्रात वर्णन आहे. त्यामुळे त्यांना वाजसनीय शाखेचे प्रवर्तक म्हटले जाते. महर्षी याज्ञवल्क म्हणतात, आत्मा जाणणे हेच सर्व ज्ञानाचे मूळ आहे. त्यांनी आत्मा हा जन्ममरणाच्या पलीकडील शाश्वत आणि निराकार आहे हे स्पष्ट केले. त्यांच्या 2 पत्नी होत्या, कात्यायनी आणि मैत्रेयी. मैत्रेयीला त्यांनी अमरत्व आणि आत्मज्ञानाबद्दल उपदेश केला. त्यांचे प्रसिद्ध वचन, धनामुळे अमरत्व प्राप्त होत नाही, आत्मज्ञानानेच अमरत्व मिळते, हा संवाद बृहदारण्यक उपनिषदात अत्यंत प्रसिद्ध आहे. याज्ञवल्कांनी नेती सिद्धांतही दिला. याज्ञवल्कांनी ब्रह्माचे वर्णन करताना म्हटले आहे, नेती नेती, हे नाही ते नाही. म्हणजेच ब्रह्माचे वर्णन शब्दांनी करता येत नाही, ते सर्व वर्णनांच्या पलीकडे आहे. त्यांचा धर्म, आचार, न्याय व राजकारण यावरील याज्ञवल्क स्मृती हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. राजर्षी जनक यांच्या दरबारातील विद्वत्तापूर्ण चर्चांमध्येही त्यांचा सहभाग होता. महर्षी याज्ञवल्कांनी शिकवले की बाह्य यज्ञापेक्षा अंतर्गत ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. आत्मा ओळखल्याशिवाय शांती मिळत नाही आणि खरे सुख बाह्य वस्तूंमध्ये नसून आत्मस्वरूपात आहे. तर आज त्यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांचे स्मरण करून त्यांनी दिलेली शिकवण आत्मसात करण्याचा प्रयत्न करूयात. महर्षी याज्ञवल्क व त्यांचे गुरु यांच्यात काय मतभेद झाले आणि त्यांना यजुर्वेद का परत करावा लागला, ही कथा तुम्हाला ऐकायची असेल तर कमेंटमध्ये टाईप करा कथा. आणि ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.